पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अले माझी मनी, गुड मॉर्निंग। शुभ प्रभात। चिंगे उठली का? झाली का झोप? बाबा हळू। काय ग? काय झालं बाळा? तू बघ आता मी किती छान वेण्या घालते तुझ्या। अगं अशा वेड्या घाल जशा आधी कोणी घातल्याच नसतील। आरशात बघ तू। दे काय आता मी घालतो तुला। मी घालते थांबा। थांब थांब जरा त्या करू दे जरा थांब जरा। अरे मी तयार करतोय ना नातीला असं करते। अगं जरा मी सोडून तुला पण मला तुला तयार करू दे। नाही थांबा बाबा, नाही जमत आहे। चिंगी 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 आज छोटा घास आजीचा छोटा 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 छोटा। आई शाबास। आणि आता एक घोट आजोबांचा। पटपट पटपट सोना ग माझी शाणी ग ती बघुडी। व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड। तेव्हा आजोबांसारख्या मी शाले तुला। असू दे असू दे, द्याव त्याला संपूर्ण टाकायचं। अगं सगळं संभाजी थोडं माझं। अगं चिंगी बाळा चला चला लवकर चला, अगं उशीर होईल नाही तर। टाटा। चला 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 टाटा। असं तोंडबिंड पाडून काही होणार नाही। आई बाबा चिंगीची काळजी घेतायत, पण केस विंचरताना वेणी बांधताना तिला तुझी आठवण आलीच। येणारच। आपल्या आई वडिलांचं घर सोडून गेलीये ना ती। नाही मला मान्य, बाबा तिला न्यायला आले, पण ती सुद्धा गेली ना, याचा अर्थ ती खूप दुखावली आहे। आणि तू तिला सहज जाऊ दिलंस का? राघव, यापूर्वी तुमच्यात कधी भांडण झालं नव्हतं का? चिडली नव्हती का चिंगी कधी? नव्हते खटके उडाले होते ना? मग तेव्हा सगळं कसं सॉल्व्ह करून घेतलंस? तुझा एक साधा पापा सुद्धा चिंगीचा रुसवा दूर करायचा, मग कशी गळ्यात येऊन पडायची ती? पण यावेळी मात्र तू नाही थांबवू शकलास का? तर तिची जागा आता आनंदी बरोबर शेअर व्हायला लागलीये म्हणून, हो ना? का नाही थांबवलंस तिला? जर आज आनंदी नसती तर तू तिला घ्यायला गेला नसतास का? गेला असतास ना? तिची आठवण आली असती ना तुला? राघव, काल चिंगी घरातनं निघताना खूप दुखावलेली होती, आणि काहीही झालं ना तरी मी माझ्या चिंगीला असं दुखावलेलं बघू शकत नाही। आणि ह्या सगळ्याला केवळ तू जबाबदार आहेस राघव। या घराला चिंगी शिवाय शोभा नाहीये, हे बघ। राघवा,
7 वर्षाची पोर घर सोडून गेली आहे रे. लोकांना कळलं तर काय म्हणतील लोक. मला वाटलेलं आनंदी आल्यावर काहीतरी फरक पडेल. कसलं काय काय नाही. अहो, तिची समजूत काढून आपण तिला परत घरी घेऊन येऊयात. हो, चिंगीच्या व्हॅनची वेळ झाली आहे. तो नाही बोलवायचा तिला. चिंगीचा बाप आहे तो. किती हट्टी आहे मला माहिती आहे. आनंदी, या घरची सून म्हणून तुलाच बाई काहीतरी करावं लागेल. चिंगी, नीट तयार झाली आहेस ना? आणि काय ग, ते व्हॅनवाले काका नीट व्हॅन चालवतात ना? आणि मग तुम्हाला गेटच्या आतमध्ये सोडतात की बाहेर सोडतात? आतमध्ये. मग तुम्ही सगळी मुलं एकत्रच आतमध्ये जात असाल ना? हो. ठीक आहे. शाबास. चिंगी बाळा, ही शाळेतली मुलं तुझ्याशी नीट वागतात ना? नाही म्हणजे ती कशी वागली ना तरी आपण त्यांच्याशी अगदी व्यवस्थित वागायचं. हा, मजा करायची पण मस्ती नाही, कळलं? आणि हो, कुणी तुला काही बोललं ना तर या आजोबाला येऊन सांगायचं. हा, मग मी बघतो काय करायचं ते. अगं, मागे एकदा ना तुझ्या आईला शाळेत असाच मुलांनी त्रास दिला होता, पण तिने मला काही सांगितलं नाही. गप्प घरात येऊन बसली किंवा तिथल्या तिथे सगळं मिटवून टाकलं. पण मला कुठून तरी कळलं. मग मी शाळेत गेलो, शिक्षकांना भेटलो आणि त्या मुलांना शिक्षा करायला लावली. अगं, मी सुद्धा तसं काही कमी नाहीये. बाय आजोबा, लव्ह यू. आणि थँक्यू. थँक्यू कशाला? तुम्ही नसता तर मी काय केलं असतं आजोबा? ए वेडाबाई, अशी काळजी करायची नाही. हा आजा आहे ना तुझ्यासोबत नेहमी. काय सुरवे, काय म्हणताय? छान. तुम्ही कसे आहात? एकदम ठणठणीत आहे. चिंगीला व्हॅन पर्यंत सोडायला आलं होतं ना, आता ती आमच्याकडे आली आहे राहायला. तुम्ही एक काम करा, संध्याकाळी ना मुलांना पाठवा खेळायला. खूप मजा येईल. अहो, मी स्वतः खेळणार आहे त्यांच्या बरोबर. काय ना सुरवे, आपल्या मुलांसाठी आपणच वेळ काढायला हवा, हो ना? काय बनू, काय बोलतो हा? जरा जास्तच बोलतो असं नाही वाटत तुम्हाला? तुम्ही फक्त बोला, खावतो देऊ का हे म्हाताऱ्याला? बबन, रमाचे वडील आहेत ते. चिंगीवर त्यांचा पण अधिकार आहे. नात आहे त्यांची ती. चिंगी त्यांच्याकडे गेली राहायला म्हटल्यानंतर त्यांना आनंद होणारच. त्यात गैर काय? तुझा बरं तुझ्या कामाला. येतो. हा, बाबा, काही लागलं तर नक्की सांगा. चिंगीची काळजी घेणं तसं सोपं नाहीये. आपल्या आयुष्यात काय महत्वाचं आहे कळलं ना तर काही कठीण नसतं. तू वाहवत गेलास राघव, पण मला माझ्या नातीच्या आनंदापेक्षा महत्वाचं काहीच नाहीये.
ताई संपवा सगळं खा. आई चिंगीला थालीपीठ खूप आवडतं ना ग. हो ना. त्या पाटकरांकडे काय करत असतील स्वयंपाकात कोणास ठाऊक बाई. हो कधी कधी तर स्वयंपाकच करत नाही म्हणे. रात्रीच्या जेवणाला सांजा विंजा करतात. कसं पोट भरेल पोरीचं कोणास ठाऊक बाई. हे तुमची काळजी बरोबर आहे. अहो पण रमाताईंचे आई बाबा चिंगीला जीव लावत असतील. म्हणजे लावतात खरं तर. आणि ती स्वतःची काळजी घेत नसतील, चिंगीची मात्र काळजी घेतात. आणि चिंगी कायमची थोडी गेली आहे, ती येणार ना परत. राग आलाय ना तिला आपला. तिचा राग कमी झाला ना, येईल ती परत. आनंदी काय स्वतःची केवढी समजूत काढून घेतेस, पण काय उपयोग नाही. पळवाटेही घरातल्या लोकांच्या समाधानासाठी किती स्वप्न रंगवलीस ना, तरी सत्य हेच आहे की चिंगी इथनं स्वतःहून गेलेली नाहीये. आनंदी हे बघ, तुमच्या कठोर वागण्यामुळे चिंगी इथनं गेलीये. आणि आता काहीही झालं ना तरी तुम्ही दोघांनी तिला परत आणायला हवंय. हे तुझ्यासाठी, हे माझ्यासाठी. हे घे. थांबा मी सांगते काय करायचं. हे इथे ठेवायचं. तेल घे, अजून घे. आणि ठेवा, असं खाली ठेवा. आणि मग हे बघ असं करायचं, गोल गोल असं थापायचं. हा असं थापायचं. ए आनंदी, माझ्याकडे ना एक आयडिया आहे. काय? थांब जरा, मी तुला दाखवते. तू पहिले डोळे बंद कर. का? सरप्राईज आहे, डोळे बंद करावे लागणार. थांब. केले. उघडू नकोस. तू उघडतेस थोडे थोडे. सरप्राईज. ए बघू नकोस. नाही बघत आहे. बघू नकोस पण उघड. आणि हे सरप्राईज झालं. आता रेडी. स्माइली. किती छान. मस्त. हे काय? 2 डोळे. आणि हे तोंड, माउथ. माउथ. मस्त ना. हा हेच करूयात आपण. हा हेच करूया. चल. दीना, आनंदी भूक लागलीये. येते. हा किती छान झालंय बघ. हो ना. गरम आहे. घे. हळू. गरम आहे. सावकाश सावकाश. आनंदी हे बघ. काहीच दिसत नाहीये मला. बघू कसं झालंय. छान झालंय खरंच. आनंदी तुला कळतंय ना, राघवनी चिंगीला एकदा तरी थांबायला हवं होतं, पण तोही त्याचा हट्ट धरून बसलाय. मग कसं होणार? अशाने ना चिंगीला परत आणणं कठीण होऊन जाईल आणि त्याला जबाबदार तुम्ही असाल. घास जात नाही, घशाखाली घास जात नाही. काय खाल्लं असेल माझ्या नातीनं. ए आई, चल ना आपण बोलवून आणू तिला. ए बाई, तुझं डोकं बाजूला करून ठेव. तिच्या बापाला नाही आणता आलं, तू चाललीस मोठी.
आनंदी, ही कुठं चालली? आनंदी, अगं ये ना आत. नाही बाबा, ये ग तू आत ये. बस. अगं हे चिंगी बरोबर खाली खेळणी आणायला गेले. सध्या ना ते चिंगी इतकेच लहान झाले आहेत. अगं हे काय आणलंयस तू? हे थालीपीठ आणली चिंगीसाठी. थालीपीठ? आई तसं नाही, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. मला माहिती आहे तुम्ही चिंगीची आता खूप काळजी घेत असाल. आई खरं सांगू, चिंगीशिवाय माझ्या दिवसाला काय अर्थ आहे हे समजतच नाहीये मला. म्हणजे सकाळी मी उठले की मग चिंगीच्या शाळेची तयारी करणं, तिने बॅग भरली आहे की नाही भरली आहे याकडे बघणं, तिला काय आवडतंय तोच नाश्ता बनवणं, तिचा डब्बा बांधून देणं, ती शाळेत गेली की तिची खोली आवरणं, खेळणी व्यवस्थित जागेवर ठेवणं. मग सगळं लक्ष ना त्या दरवाजावरच्या बेलवर असतं की ती आत्ता येईल तेव्हा येईल. पण आता असं होत नाहीये ना. चिंगी इथे आल्यापासून ना सकाळी उठल्यावर काय करावं काही कळतच नाहीये मला. म्हणजे सकाळी इतकी शांतता असते ना, ती असली की असं गडबड गोंधळ असायचा घरात. तिचं शाळेत जाताना माझं टाटा म्हणणं, तिचं बटाटा म्हणणं, असं काहीच नसतं. ए आनंदी, अशी हाक पण मला ऐकू येत नाही. आई खूप आठवण येते तिची मला. मला माहिती मी तिची आई नाहीये, पण तिच्या बाबतीत माझा हेतू कधीच वाईट नव्हता. खरंच कधीच वाईट नव्हता. खरं सांगू, सावत्र आई हा शब्द कसा पुसायचा हे समजत नाहीये मला. ग रमा रागवल्यानंतर ती सुद्धा अशीच घर सोडून निघून जायची आणि भूक लागल्यानंतर घरी यायची. त्यावेळेला ना आम्ही त्या चाळीत राहत होतो. हा म्हणजे चिंगीच्या भुकेचा प्रश्न नाहीये तसा, पण चिंगीला तिच्या घराची ओढ, तिच्या आपल्या माणसांची ओढच तिला परत आणणार आहे. आणि आनंदी, तिच्या आपल्या माणसांमध्ये तू आहेस हे विसरू नकोस. मला माहिती आहे तू तिची आई नसलीस ना तरी तिच्याबद्दल तुझी असलेली तळमळ ती कमी नाहीये आनंदी. चिंगी आली. आई तिने जर मला इथे बघितलं तर अजून चिडायची. हे थालीपीठ मी आणले ते कळलं ना तर ती खाणार नाही, चिडेल ती माझ्यावर. काय करू मी आता? तू एक काम कर, इथेच कुठेतरी लपून बस. आई नको, मी जाते, मला निघायला हवं. अगं जाते काय? दार उघडून काय तिच्या समोर जाणार आहेस का? काय करू मी? कमाल करते तू. ये इकडे, ये इकडे, इथे. अरे देवा, इथे नाही लपता येणार. एक काम कर, सोफ्याच्या नाही गो, दिसशील तू इथे. तू एक काम कर, किचन मध्ये जाऊया आपण. चल. नको, ती आल्या आल्या किचन मध्ये जायची. मग आनंदी, तू ना माझ्या पाठी इथेच लपून बस. आई तिला मी इथेच थांबतो, मी दार उघडते. काय ग आजी, दार उघडायला एवढा वेळ? अगं हो चिंगी, मी ना थालपीठ करत होते ना. तुला आल्या आल्या खायला लागतं की नाही म्हणून मी केली थालपीठ. आता तू खाणार ना? हा, खूप भूक लागली. पटकन हातपाय धुवून आले. पटकन हातपाय धुवून ये. गेली गेली चिंगी. आई ती मी थालपीठ देईन तिला, खाईल ती. आणि तू दिलीस हे नाही कळणार तिला. आज लिफ्ट ऐवजी जिन्याने जातो, म्हणजे चिंगीला पाहता येईल आणि ती काय करते ते कळेल. शुभम करोति कल्याणम.
आरोग्यं धनसंपदा शुभम करोति कल्याणम शुभं करोति कल्याणं आरोग्यम धनसंपदा आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपक ज्योति नमोस्तुते. घरातली इडापिडा बाहेर जाऊ दे, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे. म्हणजे हा तिच्यातला बदल तू घडवलायस, पण चिंगीने तो मान्य केला. गणपती बाप्पा मोरया. चिंगुडी, किती छान म्हटलीस ग तू शुभम करोती. मस्त. आणि मला तुझी शुभम करोती खूप आवडलीये. त्याच्यासाठी मी तुला आता खाऊ देणार आहे. ही बघ, थालपीठ केलीत मी तुझ्यासाठी खास. खाऊन घे हं बाळा, खा. कसं झालंय, जमलंय का? नाही जमले. आनंदी परत इथे आली ना की तिला सांग माझा चार्जर घेऊन ये आणि थोडेसे कपडे पण घेऊन यायला सांग. आणि तिला हे पण सांग, छान झालं थालीपीठ. म्हणजे तुझ्या हातची चव चिंगीला कळते.